प्रकाश कैलास एडके वयवर्ष 28 राहणार बुद्धविहार फुलेनगर उस्मानपुरा यास मोटरसायकल अपघातानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय अर्थात घाटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता आयसीयू मध्ये उपचार चालू असताना प्रकाश एडके मृत्यू पावल्याने घाटी प्रशासनावर युवकाच्या नातेवाईकांनी व मित्र परिवाराने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। पाच ते 10 मिनिटांमध्ये पीआय साहेबांनंतर तुम्हाला रोडमॅप आम्ही देतो। ठीक आहे, तुम्हाला एरियातले नसल्यामुळे त्यांची जास्त माहिती नाही घरच्यांना आणि एरियातल्या लोकांना। तर एक वेळेस काय झालं, भाऊ घरी असल्यामुळं तो फ्री होता, त्याला कॉल आला का आपल्याला बाहेर जायचं आहे, तर तो मना केला त्याने का माझ्याकडे गाडी नाही, मी येऊ नाही शकत। तर समोरच्याने थोडा वेळ घेतला, अजून वापस त्याने कॉल केला, दादा डबल तोच बोलला का मला वेळ नाही, मी नाही येऊ शकत। तर ते त्याला घ्यायला आले घरी, तर ते त्याला घरून घेऊन गेले। 3 नंतर 4-5 वाजे लोक आहे ना, आम्ही कॉल केला का दादा काय चालू आहे, कधी येतो आहे, तर तो बोलला आम्ही सोबत आहे मित्रांसोबत, मी नंतर कॉल करतो। नंतर थोडा 6-7 वाजता त्याचा फोन बंद होऊन गेला। जसं नंतर त्यांनी ज्याची गाडीवर गेले ते नंतर एका मित्राला समोरच्याला फोन आला का भाऊ तुझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला 10 वाजता। तिथं माझे ते भावाचे मित्र गेले, तर तिथं तो पडलेला होता, ते दोघं बी समोर होते, त्यांचे कपडे बी फाटेल होते, पण रातचा टाईम असल्यामुळं रगत निघल्यामुळं डोक्याचं थोडेसे मित्र घाबरले, त्यांनी उचललं त्याला, तिथून ते दवाखान्यात घेऊन गेले। समोरच्याने ॲक्सिडेंट सांगितलं आणि तेच घेऊन गेले ते, म्हणून आपल्याला काही कन्फ्युजन झालं का झालं काय असेल म्हणून, पण त्यांना मार लागेल होता, समोरच्याचे कपडे फाटेल होते, तर आपल्याला थोडा अंदाज आलाच होता। ते शिव्या गाया बी करत होते त्यांच्या मित्राला, पण मित्रांना वाटलं का आता वाद घालून फायदा नाही, आपला माणूस खाली पडेल आहे, तर त्याला घेऊन गेले ते हॉस्पिटलला ट्रीटमेंट चालू झाली। त्यावेळेस टाके वगैरे पाडल्यानंतर डॉक्टरांना बारीक नसा दिसल्या नाही ते CT स्कॅनमध्ये, तर त्यांना वाटलं पेशंट नॉर्मल आहे। तर एक वॉर्ड बॉयच्या गलतीमुळे पेशंट घरी आलं। घरी आल्यानंतर 12-1 वाजे लोक पेशंट अवस्था त्याची व्यवस्थितच नव्हती। 2 वाजता तर थोडाफार बोलायला लागला, तर त्यावेळेस कळालं का त्याला ॲक्सिडेंट वगैरे झालेला नव्हता, जे घेऊन गेले त्यांनी त्याला मारलं। तो बोलत होता ते मला मारत होते, मी त्यांना सांगत होता नका करू, तरी ते मारत गेले। थोड्या वेळाने त्याचं बोलणं वगैरे बंद झालं, त्याला ऑक्सिजन नाही भेटलं, बॉडी पॅरलाईज झाली, कावीळ झाला, बॉडी पार्ट बंद झाले। सकाळी काय झालं, मावशीचा कॉल आला, पण मी तिथे पोचवलो नाही, तर मला वाटलं टाके शिवल्यामुळं थोडी तकलीफ असेल, पण 3 वाजे लोक तर बॉडीमध्ये गेल्यानंतर हार्ट बॉडी पार्ट बंद होत गेला। तर डॉक्टरांना काय केलं, 2 दिवस नॉर्मल ट्रीटमेंट दिली, पण त्यांच्याकडून व्हायला नाही, तर ICUमध्ये टाकलं। ICUमध्ये आपण गेल्यानंतर त्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं की याचा मार जास्त आहे, याचे चान्सेस कमी आहे। दिवसेंदिवस त्याची हार्ट बॉडी बंद होत चालली होती, तर त्याचे हातपाय हलवत होता 3-4 दिवस, जसे दिवस गेले तसे त्याची बॉडी पार्ट बंद झाली, पण त्याचं हार्ट बंद नाही झालं। 2 दिवस नॉनस्टॉप फक्त हार्टच चालू होतं। म्हणजे आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनाने तुम्हाला कुठली मदत केली? पोलीस फक्त एकच वेळेस आले होते, ते बी आपली गलती अशी झाली का ज्यावेळेस ॲक्सिडेंट असल्यामुळे आपल्याला माहिती नव्हतं केस रजिस्टर करायची का नाही, कारण की किस्साच माहीत नव्हता काय झालेलं। मदत काय केली तुम्हाला? पोलीस प्रशासनाने तुम्हाला सहकार्य काय केलं? ते एकच वेळेस आले, फक्त नोंद करून घेतली केस, त्याच्यानंतर त्यांनी काही अपडेट दिली नाही, ना कॉल ना मेसेज। आम्ही भेट दिली त्यांना। याच्यामध्ये जे आरोपी जे आहेत ते आरोपी पकडले गेलेत का? नाही। बरं, आरोपीचं नाव कळू शकतं का? दीपक गंगाव आणि दीपक कजवे आणि विकी गंगाव। मग आता तुमची पुढची भूमिका काय आहे? माझी उमेद आहे का त्याला फक्त धरून आणावं, कुणाला? त्याला फाशीची सजा झाली पाहिजे। माझा लेक एवढा धासराव आणि मातीत गेला आहे। बघू शकता आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराचे दीपक भाऊ निकालजे हे सुद्धा आहेत। यांची भूमिका काय आहे आपण ते बघू। दादा, जर कधी आज हे सगळं प्रकार घडून 15-16 दिवस झाले, आणखी आरोपीला अटक नाही, तर आता तुमची पुढची भूमिका काय आहे? याच्यामध्ये हा जो प्रकाश एडके आहे हा सज्जन मुलगा होता आणि हा कामधंदा करून आपल्या परिवाराचं पालनपोषण करणारा मुलगा होता। त्याला वडील नसल्यामुळं एक वडीलधाऱ्याची जबाबदारी त्याच्यावर होती। त्याची आई एकटी आणि तो हा दोन्ही त्यांच्या भावाचा सांभाळ करत होते, म्हणजे एक त्यांच्या कुटुंबाचा आधार गेलेला आहे। आणि जे आरोपी आहेत ते गेल्या 16 दिवसापासून फरार आहेत, पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही। काल घाटी प्रशासनाकडे
त्या ठिकाणी आम्ही गेलो असता कुटुंबाने जेव्हा बॉडी घेण्यास नकार दिला त्यावेळेस पोलीस प्रशासनाची धावपळ चालू झाली आणि त्यांनी आता लेखी आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे का 3 दिवसात आम्ही आरोपीला अटक करू आणि तसं रायटिंगमध्ये पत्र हे विकासच्या भावाच्या नावाने देण्यात आलेलं आहे. परंतु आमची एक मागणी आहे की जेव्हा विकासला त्या ठिकाणी 19 तारखेला ॲडमिट करण्यासाठी जेव्हा कुटुंबीय मित्रमंडळी घेऊन गेले त्यावेळेसचा घाटी प्रशासनाचा रुग्णालयाचा जो काही गलथान कारभार आहे की त्यांनी त्यांना तात्पुरती तपासणी करून त्याला घरी पाठवून दिलं का हा चांगला आहे म्हणून. तो घरी आल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये जो मार होता त्या मारामुळं त्याच्या इंटरनल ब्लडिंग त्याच्या डोक्यामध्ये झालं होतं आणि त्या रक्ताच्या गाठी तयार झाल्या. म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर वेळ गेला. याला त्या आरोपी जे 2 आरोपी आहेत जे फरार आहेत त्याप्रमाणेच याला घाटी प्रशासन, तेथील गलथान कारभार, तेथील डॉक्टर ज्यांनी त्याला त्याची तपासणी केली व तो चांगला आहे म्हणून सांगितलं आणि त्याला घरी पाठवलं त्याच्यामुळं त्याची तब्येत खराब होत गेली. तर याला घाटी प्रशासनही तेवढ्याच जबाबदारीने त्याला जबाबदार आहे. तर आमची एक पोलीस प्रशासनाला या माध्यमातून विनंती राहील, कारण काल आम्ही जेव्हा बॉडी घेण्यासाठी गेलो त्या ठिकाणी अंधार होता पूर्ण घाटी परिसरामध्ये. म्हणजे जर एकटं माणूस त्या ठिकाणी गेलं तर घाटी प्रशासन गोरगरिबांना त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका त्याची नसते. त्या ठिकाणी आम्ही सुक्रे साहेब आहेत ते मोठा ढोल पेटवतात का मी घाटीमध्ये असं आणलं तसं आणलं. अहो त्याला न्यूरोसर्जन भेटला नाही. न्यूरोसर्जन 3-4 दिवसानंतर त्या घाटीमध्ये आला. त्याला डोक्याला मार असल्यामुळं त्याचा जो काही इलाज आहे तो न्यूरोसर्जनने करायचा असतो. न्यूरोसर्जन घाटीमध्ये उपलब्ध नाही. घाटी गरिबांची घाटी म्हणून ओळखले जाते. त्या ठिकाणी जर सुक्रे हे न्यूरोसर्जन त्या घाटीला देऊ शकले नाही मग हे सरकार, हे आमदार, हे खासदार, हे मंत्री हे काय कामाचे आहेत. गोरगरिबांना फक्त मोठमोठ्या स्कीम दाखवायच्या आणि त्या ठिकाणी गोरगरीब इलाजासाठी गेला तर त्याला डॉक्टर उपलब्ध होत नाही त्या ठिकाणी. मग या ठिकाणी याच्यामध्ये आरोपी त्या घाटी प्रशासनाच्या जे काही जबाबदार त्या ठिकाणचे कर्मचारी असतील त्यांनाही त्या FIRमध्ये घेऊन त्यांच्यावरही हा 302चा खटला चालला पाहिजे अशी आमची मागणी या ठिकाणी आंबेडकरी चळवळीच्या वतीने राहणार आहे. आणि येडके परिवाराच्या पाठीशी संपूर्ण आंबेडकर चळवळ, त्यांचे मित्रपरिवार, नातेवाईक हे ठामपणे उभे आहेत. जोपर्यंत येडके परिवाराला न्याय मिळणार नाही आणि जे काही आरोपी आहेत त्यांना फासावर लटकवले जाणार नाही तोपर्यंत हा लढा संपणार नाही. गोरगरिबांचे मुलं हे काय मरण्यासाठीच असतात का? म्हणजे खून झाला, त्याला मारलं, हे झालं, हे काही साधी गोष्ट आहे का? त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह, पूर्ण कुटुंबाचा जबाबदारी त्याच्यावर होती आणि एक कर्ता पुरुष, एक मुलगा त्यांच्यातून गेलेला आहे. ही परिस्थिती काय त्याच्या आईने तुम्हाला आता बोललेलं आहे. त्याच्या कुटुंबाला हे सर्वात जास्त दुःख आहे. बाकी नातेवाईक येतील जातील परंतु आयुष्यभर त्या आईला त्याच्या आठवणीमध्ये जगणं आहे आणि त्याला न्याय मिळावा. आता पोलीस प्रशासनाने काल शब्द दिल्याप्रमाणे सागर देशमुख सर जे ACP आहेत आणि आपल्या शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार साहेब यांनी यंत्रणा फिरवलेली आहे. जे पोलीस निरीक्षक आहे सातारा पोलीस स्टेशनचे शिंदे साहेब त्यांनी रायटिंगमध्ये आम्हाला पत्र दिलेलं आहे का 3 दिवसाच्या आत सदरील 2 आरोपीला आम्ही ताब्यात घेऊ आणि